नमस्कार. आज आपण बघणार आहोत शाळू माती कशी भिजवावी. तर आता गणपतीचा सीझन येतो आहे, तर आपण एक सिरीज स्टार्ट करतो आहे. त्यात पहिला पार्ट म्हणजे शाळू माती कशी भिजवावी. तर आपण 1 किलो शाळू माती घेतली आहे. ही 1 किलो माती आहे. आता ह्या 1 किलो मातीमध्ये आपण पाणी टाकणार आहे. तर एकसोबत पाणी नाही टाकायचं आहे, हळूहळू करून पाणी टाकायचं आहे आणि त्याला नीट मिक्स करायचं आहे. मातीमध्ये लम्प्स नाही राहिले पाहिजे, नाहीतर ते मूर्ती बनवताना मदत येतात. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं नीट माती मिक्स करून घ्यायची आहे. आपण पीठ भिजवताना जसं हळूहळू पाणी टाकून पीठ भिजवतो, तसंच आपल्याला ही मातीसुद्धा भिजवून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे, नाहीतर ती खूप पातळ होऊन जाईल. इथं मला माती भिजवायला अर्धी बॉटल पाणी लागलं आहे, म्हणजे जवळपास 400 ते 500 ml पाणी लागलं आहे 1 किलो मातीसाठी. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मातीचा गोळा तयार होतो आहे. तो गोळा आपल्याला साईडला काढून उरलेली सुकी माती आहे तिलासुद्धा पाणी टाकून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच भांड्याला लागलेली साईडची मातीसुद्धा काढून घ्यायची आहे आणि तीसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मग जी बाहेर आपण माती काढून ठेवलेली होती तिला परत घेऊन त्यात हळूहळू अजून पाणी टाकून तिला स्मूथ करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. हाताच्या मदतीने तिला स्मूथ करायची आहे. आता तुम्ही बघू शकता ही माती सॉफ्ट झालेली आहे. आपल्याला अशीच माती हवी आहे. आता आपण ती उरलेली मातीसुद्धा पाणी टाकून सॉफ्ट करून घेणार आहे. आता आपण एका चमच्याच्या मदतीने साईडला लागलेली माती काढून घेतलेली आहे आणि आता परत एकदा ह्या मातीला आपण छान मिक्स करून घेणार आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक तिचा असा गोळा करून साईडला ठेवणार आहे. आता एक कपडा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं ओलं करून घेतलं आहे. आता त्यावर हे आपले दोन्ही मातीचे गोळे नीट ठेवायचे आहेत. ओल्या कपड्यामध्ये ठेवल्यामुळे माती 2 दिवस छान सॉफ्ट होईल आणि ती परत कडक होणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मातीला कपडा गुंडाळून घ्यायचा आहे आणि ही माती आपल्याला परत त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि वरून परत थोडंसं पाणी टाकायचं आहे. कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि 2 दिवस ही माती अशीच ठेवायची आहे. 2 दिवसानंतर ही माती आपण परत काढून घेतली आहे. तुम्ही बघू शकता ही माती खूप सॉफ्ट दिसते आहे. आता ही माती वापरण्यासाठी रेडी झाली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ती जास्त लूज पडली आहे, तर तुम्ही त्यात थोडी सुकी माती टाकून ॲडजस्ट करू शकता. आता ह्या मातीपासून आपण काहीतरी बनवून बघूया. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता आपली माती किती छान आकार घेते आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची मूर्ती बनवायला स्टार्ट करणार आहे. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा.